बरं मला सांगा तुमचं लग्न कसं जमलं? लग्न सांगली विश्रामबागला माझी त्यांच्या शेजारीच माझी आत्या होती, वडिलांची लहान वत्सला आत्या म्हणून आहेत त्या. तर त्यांनी यांचं स्थळ आणलं आणि मग बघितलं कधी एकमेकांना? सुरुवातीला माझ्या आईवडिलांनी पसंत केलं, नंतर जेव्हा आम्ही गेलो त्याच वेळेला फिक्स पूर्ण. पण तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला माहिती आहे. हो आहे तसं म्हणजे खूपच. असे तर आहातच, पण अजून एका गोष्टीसाठी तुम्ही भाग्यवान आहात, माहिती आहे तुम्हाला? नाही तुमचे सासरे बुवा जावई ठरवताना अरविंद पुलावरून जो मुलगा उडी मारेल असं करून तुम्हाला उडी मारायला लावली असती तर काय केलं असतं? नाही त्यावेळेला मला तर पोहता पण येत नव्हतं एवढं. नाही पण समजा त्याने सांगितलं असतं की बाकी सगळं होकार आहे, एक उडी मारा अरविंद पुलावरून, काय केलं असतं तुम्ही? मग काय मारावी, एक तर मारावी लागली असती हिच्यासाठी. गंमत करतो. पण माऊली तुम्हाला जर सांगितलं त्यांचा हात पकडा आणि अरविंद पुलावरून उडी मारून पोहत आता पलीकडे जा तर जाऊ शकाल? हो जाईन. आणि तुम्ही कसे जा? मी तिच्यावर फाटून कसे? नाही मला येतं आता. बेस्ट स्विमर आहे आता. आता स्विमर येतं, आता येतं. आता स्विमर आहे. कसे आनंदाचे क्षण असतात, हो की नाही? किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष. 16 वर्ष झाली. मग लग्न ठरल्यानंतर लगेच होकार झाला तुमचा की? हा लगेच झालं. ज्यावेळेला बघायला गेलो आम्ही सगळेजण त्याच दिवशी सगळं पसंत बोलणी बिलणी सर्व लगेच, आणि 1 महिन्याच्यात लग्न झालं. स्वभाव कसा आहे? चांगला आहे सो. कोणाचा चांगला आहे? मिस्टरांचा स्वभाव चांगला आहे. सांगा, तुमचा कसं चांगला आहे म्हणतात ते खरं आहे का? हा? मी जरा बोलका आहे. तुम्ही हा. आणि या कमी बोलतात नाही मला बोलायला मला म्हणजे बोलायला देतच चान्सच नाही. मिळत नाही. का हो? ते एवढे बोलतात की मला बोलायला चान्स मिळत आज ते गप्प झाले ते एकदम, कारण त्यांना टेन्शन आलं. आता लग्नाला झाली आहेत 16 वर्ष. सासरेबुवांनी तर सांगितलं 21वा लग्नाचा वाढदिवसाचा सोहळा अरविंद पुलावर करायचा, तर काय होईल? नाही आता जर सांगितलं तर उडी मारू शकतो. आता मारा. मारेन. क्या बात आहे. बघा वहिनी तुमच्यासाठी उडी मारायला तयार झाले ते. तुम्हाला भविष्यात काय व्हायचंय? फौजदार व्हायचंच आहे, परीक्षा पास होऊन. अजून स्वप्न काय? अजून काही आईवडिलांना सुखात ठेवायचं आहे. सासू सरांना म्हणजे काही गोष्टी त्यांना कमिट केलेल्या आहेत, अजून थोड्याशा माझ्या पूर्ण व्हायला थोडा वेळ आहे. त्या थोडं मला पूर्ण म्हणजे एक असं काहीतरी असेल की एक मुलगा असल्याचा अभिमान जो असतो तो राहायला पाहिजे. तुम्हाला तुमचं स्वप्न? मला माझ्या मुलांना चांगलं शिकून मोठं बनवायचंय. हो व्हेरी गुड, छान. ती खूप स्पोर्टिंग आहे. तिने सगळ्या माझ्या दोन्ही मुलांना खूप हे केलं. आज मुलांना जे काही प्राइजेस भेटतात हे ते प्रत्येक गोष्टीत ती तिला एनकरेज करते. स्विमिंग असेल, रनिंग असेल, स्केटिंग असेल, सगळ्यांना तेच येतं. गिटार वाजवणं असेल, मुलांना जे काय ते सगळं तिने एनकरेज केलेलं आहे. ती पण आहे स्पोर्टिंग. त्याला पूर्ण पाठिंबा. येस येस. मी म्हणजे वेळ देऊ शकत असल्यामुळे ती जे काय म्हणेल ते ॲक्सेप्ट करतो, आणि त्या पण बघतो त्या स्पर्धेला जातो त्यांना पण मी करतो. आज खूप अभिमान वाटतो. आत्ताच परवा दिवशी आमच्याकडे ईस्ट रिजनला दिवाळी मेळावा झाला, त्याच्यामध्ये जो माझा मोठा मुलगा त्याला प्राईज भेटला आत्ता जस्ट रिजन साहेबांच्या असतं. व्हेरी गुड, छान. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. थँक्यू. आणि या शुभेच्छांबरोबरच आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. हे घ्या, 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात, पण त्यासाठी आधी हे टॅग ठेवा, मग सांगतो खेळ काय आहे. आता यामध्ये 1 रुपया कुठेतरी आहे, तो शोधायचा आहे. घरातले सगळे मदत करू शकणार तुम्हाला, मिस्टरांची पण मदत घेऊ शकता. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. नमस्कार. आणि तुम्हालाही नमस्कार. सासूबाईंकडे द्या. व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही पण तरी आता मला सांगा की लग्नाला 1.5 वर्ष झाले, कुठली एक गोष्ट स्वभावातली बदल केली तर खूप आणखी त्यांना भविष्यात फायदा होईल? नाही, स्वभावच खूप छान आहे. सगळ्यांना ती ऍडजस्ट करून घेते, त्याच्यामुळे काही बदल करण्यासाठी काही तुम्हाला पण गरज केलं नाही. ऍडजस्ट घरात? हो, मग आता सगळं मदत करतेच ना. नाही मला म्हणायचंय की सासूबाईंना ऍडजस्ट केलं का स्वतः येऊन ऍडजस्ट झाल्या? आम्ही एकमेकीने ऍडजस्ट करून घेतो घरामध्ये व्यवस्थित. गोड आहेत सासूबाई हो. अजून कोण बोलणार आहे? बोला. प्रियामध्ये दोष असा काहीच नाहीये. ती सर्व गुण संपन्न आहे असं सगळेच सांगतील. लहानांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत ती सगळ्यांना ऍडजस्ट करून घेते. सगळ्यांची फ्रेंडली, म्हणजे फ्रेंडच, सगळ्यांची फ्रेंड होती ती. माझी ती फ्रेंडच आहे. पण एकच दोष आहे की म्हणजे एकच आरोप करायचा आहे असा की ती येत नाही. आता पहिलं लग्नाच्या आधी सारखी यायची. मुलं पण म्हणतात आता प्रिया दिदी येत नाही, तिला बोलूच नको. आता ॲक्च्युली ती तळेगावहून वारज्याला जॉबला जाते, तर तिचे 4 तास ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. त्यानंतर एकच सुट्टी असते रविवारी, मग त्या दिवशी पण या वारज्यालाच राहतात. मग आता वारज्यालाच कसं काय जायचं? येऊन जाऊन वारजे. चांगला वार केला. मी प्रियाचा काका आहे. आमची खूप मोठी फॅमिली आहे. प्रियाला 2 मावश्या, मामा, तिची भावंड वगैरे एवढी मोठी फॅमिली. मला एकच ॲलिगेशन प्रियावर करायचं आहे, एक आरोप करायचा आहे की आत्तापर्यंत लहान मुलापासून फॅमिलीतल्या मोठ्यापर्यंत कुणाचाही बड्डे असू दे, कुठलंही ऑकेजन असू दे,
ती सर्वात प्रथम पहिल्यांदाच पहिल्यांदाच ती विश करणार. आम्हाला विश करायला संधीच देत नाही. तिने सगळ्यांना विश केलं का मग आमच्या उड्या पडतात दुसऱ्यांना विश करायला. ती सगळ्यांचं अगदी अप टू डेट परफेक्ट लक्षात ठेवते आणि सगळ्यांच्या अगोदर ती सगळ्यांना बांधून ठेवले. तिने एका धाग्यामध्ये सगळ्या फॅमिलीला बांधून ठेवलेले आहे. तर आम्हाला ती संधी येत नाही, हा माझा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यासाठी जरा सकाळी लवकर उठा. म्हणजे कसं, या 6 वाजता उठणार असतील तर 5 वाजता उठून फोन करा. आम्ही बरं का सर, आम्ही लवकर उठलो 6ला तर ही रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी विश करून मोकळी झालेली असते. आणि रात्री तुम्ही काय घरी येत नाही. घरी असतो पण रात्री 12ला उठू शकत नाही. नाही गंमत करतो, पण नक्की 12 वाजून 1 मिनिटांनी करतात ना. निश्चित करते, निश्चित. अगदी विचारा, कुणालाही फॅमिलीमध्ये विचारा. अगदी निश्चित करते. काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आता ती तेवढी प्रॉम्प्ट आहे, त्याला आपण काय करणार ना, आपणच प्रॉम्प्ट व्हायचं. आता अजून काय येईल. प्रपोज करताना सुद्धा ह्यांच्या मनात यायच्या आधी करून मोकळ्या झाल्या होत्या. लग्न झाल्यापासून जोडी सगळ्यांच्या घरी जाऊन आलेली आहे. मी नारायणगावला असते, तर ही जोडी अजून सुद्धा आमच्या घरी आलेली कुठे? नाहीये. नारायणगावला असते मी. काय हो, कधी जात? आता बघा, परत तेच कारण आहे. काय? तिचं 4 तास ट्रॅव्हलिंग मध्ये कामाला तर जावं लागतं. 1 दिवस सुट्टी रविवारची. परत माझा जॉब असा आहे की मी सारखा फिरत असतो इकडं तिकडं. बरोबर. मग आता कधी आतापर्यंत सवड नाही झाली, पण आता जाऊ म्हणजे येणार. नक्की नाही. फक्त ॲव्हरेज 4 तासाचा त्यांचा ते काही सोडत नाही. आता या गप्पा सुरू असतानाच वहिनी, तुम्हाला मला विचारायचं आहे की या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? या कुटुंबाबद्दल, या तक्रारीबद्दल, या कौतुकाबद्दल, तुमच्याबद्दल जे बोलले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. माहेरी तर खूप लाडकी होतेच मी, पण सासरी आल्यानंतर अजून लाडकी झाली. इकडचे लोक पण इतका जीव लावतात की मी माहेरी जाणंच म्हणजे 1-1.5 वर्षात होतच नाहीये मला असं. ते मग इथल्या लोकांना सोडून असं पटकन वाटत नाही. सकाळी जाऊन संध्याकाळी परत असं यावं वाटतं. बरं, मला सांगा, आता स्वभावामध्ये जर एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करा? मला सासूबाईंकडून जे एक्सपेक्ट होतं ते त्या बोलल्याच नाही की मी उशिरा उठते. म्हणजे सकाळी त्यांना स्वयंपाक, डबा वगैरे सगळं त्याच बनवून देतात. तर मला वाटत होतं त्या बोलतील, पण त्यांना त्याबद्दल काहीच वाटत नाही. कारण त्यांना माहिती आहे मी गेल्यानंतर त्यांनाच घरात ऍडजस्ट व्हायचं. म्हणजे मी फक्त ऑफिसचं आवरते, माझं आई रेडी करून देतात, डबा हातात तो घेऊन जाते. म्हणजे संध्याकाळी करते मी, पण सकाळी करायला पाहिजे. मगासपासून त्यांनी 10 वेळा सांगितलं तेच. 4 तासाचा प्रवास तुमचा आहे. या 4 तासाच्या प्रवासाने सासूबाई पुढची 40 वर्ष डबा तुम्हालाच करावा लागणार आहे सांगताय. पण हसत राहा, आनंदी राहा. शेवटी घर हे महत्त्वाचं असतं. आणि आता यानंतरच्या या खेळामध्ये तुम्हाला थोडी धावपळ करायची आणि वहिनींना आनंद मिळवून द्यायचा आहे. खेळ एकदम सोपा आहे. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून वस्तू घेऊन यायच्या. वेळ 2 मिनिटाची. तुम्ही आणलेल्या वस्तू पाहिजे तिकडनं वहिनींच्या हातात द्या, त्या इथे ठेवतील. एकदम मोजू. वेळ मात्र एकदा सुरू झाली की थांबणार नाही. काय देऊया, कुठलं देऊया अक्षर? म. का जवळ साठवून ठेवलेत वाटत? नाही, तशा वाटत जास्त आहेत त्या घरामध्ये. वेळ सुरू झाली. तीस सेकंद पूर्ण झाली. चाळीस. शांत स्वभावाचे बरेच. काय झालं? नाही, तेच सांगेल. नाही, प्रत्येक गोष्ट तीच सांगायला सुरुवात स्वतः करायची आणि आता तीच सांगते. सांगा लवकर, काय झालं? मी फक्त बोललो होतो तिच्याशी, पण प्रपोज तर तिनेच केला. त्यांनी घुमवून फिरवून विचारलं, मी डायरेक्ट विचारलं. अरे बापरे.